जर कधी तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये अडचण येत असतील तर काय उपाय करायचा आहे? खूप साधा सरळ सोपा उपाय आहे, कोणीही तो उपाय करू शकतो. एक नारळ घ्यायचा आहे, तर नारळाच्या 2 खापा करून घ्यायच्या आहे. ओलं नारळ घ्या, कोरडं नारळ घ्या आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बारीक केलेली साखर भरायची आहे आणि त्यानंतर ते बंद करून घ्यायचं. तर मौली येतो ना, म्हणजे लाल रंगाचा धागा येतो, त्याने तो बंद करायचा आणि पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी असेल तिथे झाडाच्या थोडस बाजूला 1 फुटाच्या अंतरावर थोडासा खड्डा खणायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते नारळ दाबून टाकायचं. यामुळे काय होतं की पिंपळाच्या झाडाजवळचे जे बारीक बारीक जीव असतात, मुंग्या आहे, किडे आहेत, हे जे बारीक बारीक जीव असतात की जे सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असतात त्यांचं खाणं-पिणं, त्यांना जर कधी आपण खायला देतो आहे तर ते मनोमन भरपूर चांगल्या प्रकारचे आशीर्वाद आपल्याला देतात की ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट आणि समस्या नाहीशा होऊ शकतात. म्हणून साधा सरळ आणि असा हा उपाय आहे. किमान 3 किंवा 5 शनिवार तुम्ही हा उपाय करा आणि निश्चितच तुमच्या जीवनातील बदल अनुभवा. आपल्या जीवनामधलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलवण्यासाठी हा उपाय अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि अतिशय सोपा आहे. त्यामुळे कोणी पण तो उपाय करू शकतो. तर नक्कीच करून बघा उपाय. माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट देखील करा की व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.